हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 31 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर राजेशने अर्णव समोर एकदम निर्लज्जपणे कबूल केलं की हो, मीच तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि मला तुला मारायचंय. पण अर्णव हा अंजलीमुळे राजेशचं काहीच बिघडू शकत नाही, तो खूप लाचार झालाय, त्यामुळे तो दुःखी झाला. आणि मग त्यानंतर सुप्रिया ही ईश्वरीला भेटायला अर्णवच्या घरी पोहोचली आणि मग अर्णवने सुप्रियाला घरात जाण्याची परवानगी दिली. सुप्रिया आणि ईश्वरी एकमेकींना भेटून खूप खुश झाल्यात. पण त्यानंतर अर्णवने सुप्रियाला घरातून निघून जायला सांगितलं आणि पुन्हा यानंतर माझ्या घरात पाय सुद्धा ठेवायचा नाही अशी धमकी सुद्धा दिली आहे. पण ईश्वरीला आकाश आणि नम्रता या दोघांच्या प्रेमाबद्दल समजलंय आणि तिने आता निर्णय घेतलाय की मी आकाश आणि नम्रताचं लग्न लावून देणार आणि घरात याबद्दल सगळ्यांना सांगणार. मग ईश्वरी या दोघांचं लग्न करून देऊ शकेल का, मामी काय करणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, त्यामुळेच आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव राजेशला थांबवतो. राजेश विचारतो काय बोलायचंय, तर अर्णव त्याच्या खिशातून राजेशचा रुमाल काढतो आणि त्याला हा रुमाल दाखवून विचारतो हा रुमाल तुझा आहे का. तर राजेश लगेच त्याच्या हातातून हा रुमाल हिसकावून घेतो आणि म्हणतो अरे हो, हा रुमाल तर माझाच आहे. काल मी तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करत होतो ना, कदाचित तेव्हा तेथेच पडला असेल. कसं आहे ना, हा रुमाल खूप नादान आहे, त्याला कोठे पडायचं ते कळतच नाही. हे ऐकून अर्णवला खूप राग येतो, कारण राजेश हा खुल्लम खुल्ला त्याच्या तोंडावर कबूल करतोय की हो, मीच तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. अर्णव राजेशची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो हे सगळं करण्याची तुझी हिंमत कशी झाली, हे सगळं तू का केलंस. तर राजेश म्हणतो का केलंस म्हणजे मला तुला मारून टाकायचंय. एकदा का तू मेला मी निवांत, मग मी आणि माझी इंदुरी जिलेबी आणि ही सगळी तुझी प्रॉपर्टी माझी, हा प्लॅन मी बनवला होता. पण काय ना, नशिबाला हे मान्य नव्हतं. वेळेवर माझी बावड बायको आणि माझी इंदुरी जिलेबी त्या गाडीत गेल्या आणि त्यांचाच ॲक्सिडेंट झाला, नाहीतर आत्तापर्यंत तुझं राम नाम सत्य झालं असतं. हे ऐकून अर्णव खूप चिडतो. पण राजेश हा कोणाच्या बापाला घाबरत नाही, अर्णवला तर बिलकुल घाबरत नाही. तो अर्णवच्या तोंडावर त्याला सांगतोय हो, मीच तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, मी तुला मारणार आहे. अर्णव हा राजेशवर चिडून विचारतो हे सगळं तू का करतोयस. तर राजेश म्हणतो का करतोय म्हणजे तुला मारायला करतोय आणि मला तुला मारायचंच आहे. यावेळेस तू वाचला, पण पुढच्या वेळेस नाही वाचणार, पुढच्या वेळेस तू नक्की मरणार, हे लक्षात ठेव. अर्णवला काय बोलावं हे कळतच नाही. फ्रेंड्स, हा सीन खूप जबरदस्त आहे. खरंच अर्णव किती लाचार झालाय. अंजलीमुळे तो या राजेशचं काहीच बिघडू शकत नाही आणि राजेश हा चक्क त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. आजपर्यंत अनेकदा त्याने अर्णवला मारण्यासाठी काय काय प्लॅन बनवले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अर्णवला हे कळून चुकलंय. तरी अर्णव त्याचा केसही वाकडा करू शकत नाही, पण हा राजेश अर्णवला पूर्ण वाकडा करायला तयार बसलाय. आणि राजेश हा अर्णवला पुन्हा धमकी देतो की यावेळेस तू वाचला, पुढच्या वेळी नाही वाचायचा, असं म्हणून राजेश तेथून निघून जातो. अर्णव खूप चिडतो, त्याला राग आलेला असतो. या नालायक माणसाचं मी काहीच बिघडू शकत नाही. आणि मग तो रागारागाने आपल्या रूममध्ये येतो, तोडफोड करू लागतो आणि म्हणतो मी किती लाचार झालोय, फक्त माझ्या ताईसाठी मी त्या राजेशचं काहीच करू शकत नाही, सहन करण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्यायच नाहीये. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि विचारते काय झालं सर. तर अर्णव सांगतो तो रुमाल त्या राजेशचाच होता आणि त्याने माझ्या तोंडावर कबूल केलंय, त्यानेच गाडीचे ब्रेक फेल केले होते. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते सर, मला माहीतच होतं, असं नालायक काम तो नालायक माणूसच करू शकतो. अर्णव म्हणतो पण मी काहीच करू शकत नाहीये, मी एवढा लाचार झालोय की तो माझ्या तोंडावर सगळं बोलला, मला पुन्हा धमकी दिली मी तुला मारून टाकेल, पण मी काहीच करू शकत नाही, मी फक्त ऐकत बसलोय. ईश्वरीला खूप वाईट वाटतं की अर्णव दुःखी झालाय, चिडलाय. ईश्वरी त्याच्या हातावर हात ठेवते, तर अर्णव तिचा हात जोरात लोटून देतो. पण ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं, त्यामुळे ती जोरात ओरडते आ. अर्णवला समजतं ईश्वरीच्या हाताला लागलंय आणि आपण तिला अजून दुखावलंय. अर्णव म्हणतो लागले का तुला, सॉरी. आणि तो ईश्वरीला बसवतो आणि विचारतो खूप लागलंय का, दुखतंय का, डॉक्टरांना बोलवायचंय का. तर ईश्वरी म्हणते नाही सर, एवढं नाही लागलंय. अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि ईश्वरीला जेथे लागलेलं असतं तिथे प्रेमाची फुंकर घालतो. ईश्वरीची खूप काळजी घेतो. ईश्वरी
त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. अर्णव हा तिची खूप काळजी घेत असतो. तिचा हात खालीवर करतो, तिच्या हाताचे छोटे मोठे व्यायाम करून घेतो, म्हणजे तिचा हात फ्रॅक्चर होणार नाही किंवा आणखीन त्रास होणार नाही. आणि ईश्वरी हे सगळं प्रेमाने पाहत असते. ती अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्हाला नाटक छान करता येतं, बनाव चांगला करता येतो तुम्हाला. अर्णव विचारतो, कसलं नाटक, कसला बनाव? तर ईश्वरी म्हणते, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे, तुम्हाला माझी काळजी वाटत नाही, तो बनाव. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मी असं कोणतंच नाटक करत नाही आहे, माझं तुझ्यावर प्रेमही नाही आहे आणि मला तुझी काळजीही वाटत नाही. तर ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला जर माझी काळजी वाटत नसती ना, तर सकाळी तुम्ही मला इतक्या प्रेमाने खाऊ घातलंस, माझी केसाची बट मागे केली, आत्ता माझी एवढी काळजी घेताय, हे तुम्ही केलंच नसतं. आणि दुसऱ्या कोणासाठी तुम्ही असं करतसुद्धा नाही, हे पण मला माहिती आहे. अर्णव खूप चिडतो आणि या मुलीचं काही होऊ शकत नाही असा विचार करून तेथून निघून जातो. तर ईश्वरी मात्र स्माईल करते आणि म्हणते, अर्णव सर, हळूहळू तुमचा राग कमी होतोय आणि लवकरच तुमच्या डोळ्यासमोर जी रागाची पट्टी ना, ती सुद्धा मी कायमची दूर करणार आणि मग तुमचं प्रेम हे माझ्यासमोर उघडपणे येईल आणि त्याच दिवसाची मी वाट पाहतीये. तर इकडे नम्रता आणि सुप्रिया दोघी ईश्वरीला भेटायला त्यांच्या घरी येत असतात आणि नम्रताने सुप्रियाला सांगितलं असतं की ईश्वरीचा काल अपघात झालाय आणि आता ती डिस्चार्ज होऊन घरी सुद्धा आली आहे. सुप्रिया नम्रताला म्हणते, आपण एक काम करूया, ईश्वरीच्या घरी जाण्याआधी आपण भाजी खरेदी करूया, म्हणजे तेथून आपल्या डायरेक्ट घरी येता येईल, भाजी खरेदी करायला थांबायची गरज नाही. नम्रता म्हणते, ठीक आहे. ते एका भाजीवाल्याच्या गाडीवर येतात आणि भाजी खरेदी करू लागतात. पण त्याच वेळेस वल्लरी ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी असते. ती रिक्षाची वाट पाहत असते आणि जोरात ओरडते, रिक्षा! आणि हा आवाज ऐकून सुप्रियाचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि वल्लरीला पाहताच सुप्रियाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. तिला आठवतं की ही तीच बाई आहे जिने मला अर्णवच्या बाबांच्या रूममध्ये जायला सांगितलं होतं, जिच्यामुळे हे सगळं घडलं होतं. सुप्रियाला जबर धक्काच बसतो. तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. सुप्रिया विचार करते, ही तर तीच बाई आहे जिने हे सगळं केलं. हा तर खूप मोठा पुरावा आहे ज्यामुळे मी निर्दोष सिद्ध होऊ शकते आणि माझ्या मुलीचा संसार वाचू शकतो. तर इकडे वल्लरी ही रिक्षावाल्यांना हात दाखवत असते, रिक्षा रिक्षा, पण कोणीच रिक्षावाला तेथे थांबत नाही आणि सुप्रिया ही हळूहळू वल्लरीच्या दिशेनेच चालू लागते. वल्लरीच्या ती तितक्या जवळ येते तितका तिचा विश्वास वाढत जातो. हो, ही तीच बाई आहे, याच बाईमुळे तो सगळा अनर्थ घडला होता. आणि सुप्रिया ही वल्लरीजवळ येणार इतक्यात एक रिक्षावाला थांबतो. वल्लरी या गाडीत बसते आणि तेथून निघून जाते. सुप्रिया विचार करते, हो, ही तीच बाई आहे आणि हा तर सगळ्यात मोठा पुरावा आहे. जर या बाईला मला शोधता आलं ना, तर मला सगळं सत्य कळू शकतं, असा विचार ती करत असते. तेवढ्यात नम्रता पाहते की सुप्रिया ही रस्त्याच्या मधोमध उभी आहे. नम्रता विचार करते, आई तेथे काय करतीये? आणि ती सुप्रियाजवळ येते आणि विचारते, आई, कसला विचार करतीये? तर सुप्रिया तिला सांगते, अगं नमू, ही तीच बाई आहे जिने त्या दिवशी मला. आणि ती बोलायचं थांबते. तिला समजतं की नम्रताला याबद्दल आपण काहीच सांगितलेलं नाहीये आणि ती या बाईबद्दलच विचार करू लागते, वल्लरीबद्दल विचार करू लागते. नम्रता विचारते, काय झालं, तू अचानक शांत कशी झालीस? पण सुप्रिया तिला काहीच सांगत नाही. सुप्रियाला सगळं आठवतं की याच बाईने मला सांगितलं होतं, मी जसं म्हणेल ना तसं कर तर तुला खूप चांगली नोकरी मिळेल. आणि सुप्रिया हो म्हणाली होती. नम्रता विचारते, आई काही बोल ना, तू का शांत झालीये? परंतु सुप्रिया काहीच बोलत नाही आणि म्हणते, काही नाही ग, आपल्याला आता लवकर जावं लागेल, चल. असं म्हणून या दोघी भाजी खरेदी करतात आणि ईश्वरीच्या घराकडे यायला निघतात. तर इकडे ईश्वरीच्या घरी सगळे बैठक मांडून हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि सुप्रिया ही आपलं भाषण सुरू करते. आज मी जी जिवंत आहे, माझं बाळ जे सुखरूप आहे, ते सगळं फक्त ईश्वरीमुळे शक्य झालंय. जर ईश्वरी नसती ना, तर आज मी आणि माझं बाळ सुखरूप नसतं. ईश्वरीचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत. तर मामा म्हणतो, अगं अंजली, कशाला त्या अपघाताची पुन्हा पुन्हा आठवण काढतेय? एखादं वाईट स्वप्न समजून विसरून जा. तर राजेश या संधीचा फायदा उचलतो आणि म्हणतो, असं कसं मामा, अंजली खरं बोलतीये. जर त्या दिवशी ईश्वरीची नसत्या ना, तर माझं बाळ आणि माझ्या अंजलीचं काय झालं असतं, मी तर विचारसुद्धा करू शकत नाही. आणि राजेश हा चक्क ईश्वरीचा हात हातात घेतो आणि प्रेमाने तिच्या हातावरून हात फेरतो. हे पाहून ईश्वरी आणि अर्णवला झक्काच बसतो. अर्णव खूप चिडतो, पण अंजलीसमोर तो काहीच करू शकत नाही
आणि राजेश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी तुमच्यामुळे माझ्या बाळाचा आणि माझ्या बायकोचा जीव वाचलाय, तुमचे उपकार मी कसे फेडणार. ईश्वरी खूप चिडते आणि त्याच्या हातातून आपला हात काढून घेते. आणि अर्णव हा राजेशला म्हणतो, जीजू ती तुमची लहान बहीण आहे, तिचे कशाला उपकार मानता. राजेश चिडून म्हणतो, लहान बहीण. तर अंजली म्हणते, ती त्यांची लहान बहीण असो वा नसो, पण ती माझी लहान बहीण आहे आणि तिने खरंच माझ्यासाठी खूप काही केलंय आणि मी तिच्यासाठी सुद्धा खूप काही करणार आहे. तर मामा म्हणतो, हो तू तिला थँक्यू म्हण. तर अंजली सांगते, नाही नाही, इतकं मोठं काम तिने केलंय, मग फक्त थँक्यू म्हणून कसं चालेल. मी तर तिला पार्टी देणार आहे आणि या पार्टीमध्ये एक सरप्राईज असेल. सगळे विचारतात, कसलं सरप्राईज. तर अंजली सांगते, त्या पार्टीमध्ये ईश्वरी राजेश शिर्के कुटुंबापासून जे हवं असेल ते मागू शकते आणि मी तिला ते देणार. हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. आकाश म्हणतो, अरे वा, आयडिया खूप छान आहे. आजी घरी आली का देवळातून आपण तिला सुद्धा सांगूया. तर ईश्वरी खुश होते आणि अर्णवकडे पाहून विचारते, अंजली ताई म्हणजे मला जे हवं असेल ते मला मिळणार का. अर्णव चिडून तोंड वाकडं करतो. तर अंजली ईश्वरीला विचारते, ईश्वरी तुला काय हवंय अर्णवकडून, आणि जर अर्णवकडून तुला जे हवं असेल तो द्यायला तयार नसेल ना तर काळजी करू नको, मी त्याचा कान पकडून तुला ते मिळवून देईल. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते. मामा हसू लागतो. तर राजेश तोंड वाकडं करतो, हे बावड बायको काही पण बोलतीये. आणि मग सगळेजण गप्पा गोष्टी करू लागतात. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे हसून पाहते. अर्णव विचार करतो, हिला माझ्याकडून काय हवं असेल. तर ईश्वरी विचार करते, थांबा अर्णव सर, मी अशी गोष्ट मागणार आहे ना की तुम्हाला मला ती द्यावीच लागेल. आणि अर्णव विचार करतो, हिला माझ्याकडून काय हवं असेल. थोड्या वेळानंतर ईश्वरी आपल्या रूममध्ये येते आणि गणू बाप्पाशी मस्त गप्पा मारत बसते की आज संध्याकाळी पार्टीमध्ये मी असं काहीतरी मागणार आहे जे अर्णव सरांना द्यावंच लागेल. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो, ईश्वरी आज संध्याकाळी पार्टीत तू माझ्याकडून काय मागणार आहे, मला आत्ताच सांगून टाक. तर ईश्वरी विचारते, सर तुम्ही घाबरलाय का, मी काय मागेल याची तुम्हाला भीती वाटतेय का. तर अर्णव म्हणतो, असं काही नाहीये. आणि इकडे ईश्वरीची आई सुप्रिया आणि नम्रता ईश्वरीच्या घरी पोहोचतात. तेव्हा सुप्रियाला आठवतं की अर्णव मला म्हणाला होता की आज नंतर तुम्ही माझ्या घरात पाय नाही ठेवायचा, त्यामुळे ती तेथेच थांबते. नम्रता म्हणते, आई काय झालं, चल ना घरात. तर सुप्रिया तिला म्हणते, थांब थोड्या वेळ, मला एक महत्त्वाचं काम आहे. तेवढ्यात आकाश तेथे येतो. या दोघींना पाहून तो खूप खुश होतो आणि म्हणतो, तुम्ही येथे का थांबलात, चला आतमध्ये. नम्रता म्हणते, हो आई चल आतमध्ये. तर सुप्रिया म्हणते, नमू तू आकाशबरोबर जा आतमध्ये, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, मी कॉल करून येते. तर नम्रता म्हणते, आई कोणाला कॉल करायचा आहे. सुप्रिया म्हणते, आहे एक महत्त्वाचा कॉल, तू जा ना, मी येते. आकाश नम्रताला घेऊन आतमध्ये जातो आणि सुप्रिया ही ईश्वरीला कॉल करते. इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्हाला संध्याकाळीच कळेल की मी पार्टीत काय सरप्राईज मागणार आहे, तुम्हाला आता मी नाही सांगणार. त्यामुळे अर्णवचा नाईलाज होतो, तो चिडतो. इतक्यात ईश्वरीला तिच्या आईचा कॉल येतो. हा कॉल पाहून अर्णव ईश्वरीकडे रागारागाने पाहू लागतो. ईश्वरी म्हणते, माझ्या आईचा कॉल आहे. आणि ती फोन उचलते आणि विचारते, काय झालं ग आई. तर सुप्रिया सांगते, मी तुझ्या घरी तुला भेटायला आली आहे, तुझ्या अपघाताबद्दल मला कळलंय, पण अर्णवने सांगितलंय ना की घरात पाय नाही ठेवायचा, त्यामुळे बाहेरच उभी आहे, तर तू मला बाहेर भेटायला ये. ईश्वरी म्हणते, ठीक आहे आई, मी तुला बाहेर भेटायला येते. ईश्वरी फोन कट करते. अर्णव विचारतो, काय झालं. तर ईश्वरी सांगते, माझी आई मला भेटायला आली आहे, माझा अपघात झाला होता ना म्हणून, पण तुम्ही माझ्या आईला घरात पाऊल ठेवायला नकार दिलाय ना, म्हणून ती बाहेरच थांबली आहे, मी तिला भेटून येते. तर अर्णव म्हणतो, तू कोठे जायचं नाहीये, मी त्यांना भेटून येतो. ईश्वरी म्हणते, पण सर. तर अर्णव म्हणतो, सांगितलं ना, जागेवरून हलायचं नाहीये. आणि अर्णव तेथून निघून जातो. ईश्वरी खूप घाबरते आणि विचार करते, उगच मी अर्णव सरांना सांगितलं, आता अर्णव सरांनी आईचा अपमान केला, काही वेडवाकडं बोलले तर आईला किती वाईट वागेल, मी त्यांना सांगितलं नसतं आणि मीच भेटायला गेले असते तर बरं झालं असतं. असा विचार करून ईश्वरी खूप घाबरते. तर इकडे अर्णव हा घराबाहेर येतो. अर्णवला पाहून सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. ती खूप घाबरते. अर्णव हा सुप्रिया समोर येतो. सुप्रिया म्हणते, मला ईश्वरीला भेटायचंय, तिचा अपघात झालाय ना, पण तुम्ही मला घरात यायला नाही सांगितलंय, म्हणून मी ईश्वरीला बाहेर बोलावलं होतं. तर अर्णव म्हणतो, तुमच्या मुलीने माझ्या ताईचा आणि माझ्या ताईच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवलाय, तिचे माझ्यावर आणि माझ्या ताईवर खूप उपकार आहेत, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, ईश्वरीला भेटू शकता. हे ऐकून सुप्रियाला खूप आनंद होतो आणि सुप्रिया ही अर्णवला म्हणते, खरंच तुमचे खूप उपकार झाले. ती अर्णव समोर हात जोडते
आणि तेथून घरामध्ये निघून जाते. अर्णव काहीच बोलत नाही. तर इकडे वल्लरी सदावर्तेला कॉल करते आणि सांगते की उद्याच्या उद्या ते लोक आमचं घर पाहायला इथे यायला पाहिजे आणि मुलीला सुद्धा घेऊन या. उद्याच मी आकाशचं आणि त्या मुलीचं लग्न जमवून देणार. आणि ती फोन कट करते. वल्लरी खूप खुश होते आणि विचार करते, ईश्वरी, मी तुझा आणि तुझ्या बहिणीचा प्लॅन कधीच यशस्वी होऊ देणार नाही. आणि पहा आता मी माझ्या आकाशचं लग्न कसं लावून देते आणि तुझा प्लॅन कसा फेल करते. आणि वल्लरी खूप खुश होते. तर इकडे सुप्रिया आणि ईश्वरी मस्त चहा पीत पीत गप्पा मारत असतात. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला विचारते, आता तू बरी आहेस ना? ईश्वरी सांगते, हो आई, मी आता बरी आहे. मला जास्त काही नाही लागलंय, काळजी करू नको. तू मला सांग, तू त्या लोकांना शोधणार होतीस, तुला फोन नंबर मिळाले होते, त्याचं काय झालं? तर सुप्रिया सांगते, नाही बाळा, मी कॉल लावून पाहिले परंतु काही कळलं नाहीये. मला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामुळे तुझा आणि अर्णवच्या नात्यावर किती मोठा परिणाम झालाय. त्यामुळे लवकरात लवकर पुरावा मिळावा अशी तुझी सुद्धा इच्छा आहे ना? मी प्रयत्न करतेय, तू काळजी करू नको, मी लवकरच पुरावा शोधून काढेल. ईश्वरी म्हणते, हो आई, खरंय, मी सुद्धा अर्णव सरांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यांचा राग हळूहळू कमी होतोय आणि लवकरच मी त्यांचा राग पूर्णपणे कमी करेल. तू सुद्धा काळजी करू नको. पण अर्णव सरांना एवढा मोठा धक्का बसलाय ना की त्यांना हळूहळू वेळ लागेल. हे सगळं विसरायला आपण सुद्धा थोडा धीर धरायला हवा. तेव्हा सुप्रिया सांगते, हो ईश्वरी, अशा प्रकरणांमध्ये संयम सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण सुद्धा संयम बाळगायला हवा. सुप्रिया ईश्वरीला म्हणते, आता आम्ही निघायला हवं. ती नम्रता कुठे आहे शोधून ये आणि तिला सांग की आता आम्ही निघतोय. ईश्वरी म्हणते, हो, ती अंजली ताईशी गप्पा मारत असेल, मी तिला घेऊन येते. आणि ईश्वरी तेथून निघून जाते. तेव्हा सुप्रियाला खूप वाईट वाटतं. तिला आठवतं की अर्णव आपल्याला काय बोललाय. तेवढ्या सुप्रियाला रूममध्ये अर्णवच्या आईचा सात्विकाचा फोटो दिसतो. ती या फोटोजवळ येते आणि हा फोटो हातामध्ये घेते. आणि फोटो हातात घेताच तिला आठवतं की अर्णव म्हणाला होता, तुमच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली, माझ्या आईच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. आणि सुप्रिया खूप इमोशनल होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती सात्विकाच्या फोटोवरून हात फिरवते आणि म्हणते, ताई, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या मृत्यूला मी जबाबदार नाहीये आणि ही गोष्ट मला सुद्धा माहिती आहे. तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवलं, त्या गोष्टीचं मला सुद्धा खूप दुःख आहे. परंतु तुम्ही जेवढा त्रास तेव्हा सहन केला ना, तेवढाच त्रास मी सुद्धा सहन केला. बदनामी सहन केली, कुटुंबाचे, आजूबाजूच्या लोकांचे टोमणे सहन केले आणि आज सुद्धा तो त्रास मी सहन करतेय. फक्त मीच नाही तर माझी मुलगी सुद्धा सहन करतेय. आणि मी लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देणार, स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि तुमच्याबरोबर ज्या कुणी हे केलंय त्याला त्याच्या पापांची शिक्षा मी नक्कीच मिळवून देणार. असं म्हणून सुप्रिया ढसाढसा रडू लागते. पण त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि चक्क सात्विकाचा फोटो सुप्रियाच्या हातात आहे हे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया सुद्धा खूप घाबरते आणि सात्विकाचा फोटो तेथे ठेवून देते. सुप्रिया अर्णवजवळ येते आणि म्हणते, तुमचे खरंच खूप खूप उपकार झालेत. तुम्हाला इतका राग आलेला असताना सुद्धा तुम्ही माझ्या ईश्वरीची एवढी काळजी घेताय, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तर अर्णव म्हणतो, माझ्यामध्ये सुद्धा अजून माणुसकी बाकी आहे. आणि तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत मला या गोष्टीचा त्रास होतोय ना, त्या गोष्टीचा त्रास मी ईश्वरीला कधीच होऊ देणार नाही. जाणून बुजून तिला कधीच त्रास देणार नाही. सुप्रिया काही बोलू लागते तर अर्णव म्हणतो, आधी माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्या मुलीला त्रास देणार नाही, पण तुम्हीही मला त्रास द्यायचा नाही. तुम्ही या घरात आल्याने मला खूप त्रास होतो, त्यामुळे आजनंतर पुन्हा या घरात पुन्हा कधीच पाय ठेवायचा नाही. हे ऐकून सुप्रियाला जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. अर्णवला ईश्वरीच्या उपकारांची जाणीव आहे, त्यामुळेच अर्णवने सुप्रिया आणि ईश्वरीची भेट होऊ दिली, सुप्रियाला घरात येऊ दिलं. पण अजून सुद्धा त्याचा सुप्रियावर खूप राग आहे. या बाईमुळेच माझ्या आईला जीव द्यावा लागला असं त्याला वाटतंय. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा सुप्रियाचा अपमान केला आणि सुप्रियाला घराबाहेर निघून जायला सांगितलं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीला समजणार की नम्रता आणि आकाशचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ती विचार करेल की मला लवकरात लवकर ही गोष्ट घरातील सगळ्यांना सांगावी लागेल आणि नम्रता आकाशचं लग्न लावून द्यावं लागेल.
पण तिचं हे बोलणं वल्लरी ऐकणार आणि वल्लरी म्हणेल, ईश्वरी तू कितीही प्लॅन बनव पण मी तुझ्या बहिणीचं आणि माझ्या आकाशचं लग्न होऊ देणार नाही. तू बळजबरीची सुनबाई म्हणून या घरात आली आहे, पण मी तुझ्या बहिणीला बळजबरीची सुनबाई म्हणून या घरात येऊ देणार नाही. आता पहा मी काय करते ते. आणि इकडे ईश्वरी रूममध्ये येणार. अर्णव त्याचं काम करत असेल. ईश्वरीला अर्णवला सांगायचं असेल की आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे, पण हे बोलण्याची तिची हिंमतच होणार नाही आणि ती पुन्हा पुन्हा अर्णवच्या समोर येत असेल. तेवढ्यात अर्णव तिच्याकडे पाहणार आणि विचारणार, तुला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? ईश्वरी म्हणेल, हो सर, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण आता काय बोलावं हेच ईश्वरीला समजणार नाही. अर्णवला कसं सांगावं ती खूप घाबरणार. पण जर अर्णवला ईश्वरीने सांगितलं की आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे, तर मग या दोघांचं लग्न ती लावून देऊ शकेल का? अर्णव होकार देईल का? मामी काय करेल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.